मी सगळे खूप वाट बघतोय तुमची। येतोच आहे मी तुम्हा सगळ्यांना भेटायला। शिवाप्पा आत्रमची मुलगी होती ती। माझ्यावर डापरण्यापेक्षा शांत डोक्याने विचार करणं गरजेचं आहे। आता याच्या पुढे करायचं काय? सुमित्रा, ये ना ग, ये बस। आत्याबाई, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं। वेळ आहे का तुमच्याकडे? अगं असं का विचारतेस? माझा आता सगळा वेळ तुम्हा सर्वांसाठीच आहे। बोल तू। दुसरं काय विचारणार मी? सध्या त्या एका गोष्टीशिवाय दुसरं काहीही डोक्यात भिरभिरत नाहीये। मला कल्पना आहे त्याची। तुझ्या मनात जे असेल ते अगदी मोकळेपणाने बोल। आत्याबाई, जे झालं ते झालं, ते तर आता बदलणार नाहीये। पण आता पुढे काय करावं यावर आपण विचार करायला हवा ना? हो, विचार तर करायलाच पाहिजे। नरसिंह सुटायची वाट पाहत होते ग मी, पण आता या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे। खरं सांगू मला काय वाटतंय ते? हं? आत्याबाई, मला सुगंधाची बाजू पटतीये। काय? हो, म्हणजे ऐकायला थोडंसं विचित्र वाटेल कदाचित, पण बायकोला तिच्या नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल काहीही आक्षेप नाहीये। आत्याबाई, सुगंधा ज्या प्रसंगातून गेलीये त्याच प्रसंगातून मीही गेलीये, आणि मी हाच उपाय शोधला ना माझ्या प्रश्नावर। मग तिनेही तेच पाऊल उचललं तर तिचं चुकलं कुठे? अगं पण तुमचं लग्न झालं तेव्हा परशूला बायको नव्हती। आता तू आहेस, बायको आहेस त्याची। मान्य आहे मला आत्याबाई, पण आपण तिच्याही बाजूने विचार करायला हवा ना। स्त्रीसाठी तिच्या अब्रूशिवाय दुसरं काहीही महत्वाचं नसतं। मग अब्रू वाचवण्यासाठी तिने उचललेलं कोणतंही पाऊल मला चुकीचं नाही वाटत। म्हणजे काय म्हणायचंय तुला? तुम्ही दोघी जणी नांदणार आहात परशू बरोबर? नाही, तसं नाही आत्याबाई, पण मला फक्त इतकंच म्हणायचंय की घरातले सगळेच जण खूप तिरकसपणे वागतायत तिच्याशी। त्यांनी ते थांबवायला हवं ना, तिच्याशी व्यवस्थित वागायला हवं। महाराष्ट्राच्या इतिहासात हे अपहरण नाट्य कायमचं कोरलं जाईल। नरसिंह किल्लेदारांच्या सुटकेमुळे तमाम जनता आता सुखावली आहे। आमच्यासाठी लढणारा नेता आम्हाला परत मिळाला, अशा स्वरूपाच्या अनेक प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचत आहेत। इतकंच नव्हे तर उग्रवाद्यांच्या म्होरक्यालाही सरेंडर करायला लावून गडचिरोली भागातील उग्रवाद्यांच्या चळवळीलाही त्यामुळे पायबंद घातला गेला आहे। या सगळ्याचं श्रेय अर्थातच त्यांची पत्नी जानकी किल्लेदारांना जातं। नरसिंहरावांची सुटका हीच त्यांच्या कुटुंबियांसाठी खरी दिवाळी ठरली आहे। राज्याच्या राजकारणाची सगळी समीकरणं बदलून स्वतःचे प्राण पणाला लावून अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून म्हणजे पूर्वी होता त्याच्यापेक्षा जास्त पॉवरफुल होऊन येणार दादा। त्या आमच्या नशिबामध्ये पुन्हा एकदा फरफट बस। हे बघा, असं काही होणार नाहीये। या सगळ्या अपहरण प्रकरणानंतर घाबरून गेलेले असणार आहेत नरसिंह दादा। आल्यावर महिना 2 महिने तरी काही बोलणार नाही। बघा कसे गपगार असतील ते। गप्पे, दादाला ओळखत नाहीस तू अजून? मी चांगला ओळखू नाही त्याला। त्याच्या आणखीनं तिथे जाऊन आपल्या विरोधात त्याचे कान भरले असणार। आता आलं की नाही, 2 करवंट्या घ्या हातात आणि दोघं जाऊ भिका मागायला तिकडं। अशी बरी फिरीन मी भिकाऱ्यागत, तुम्हाला बी नाही फिरू देणार। असे काय घाबरून जाताय तुम्ही? कळत कसं नाही तुम्हाला? लढाईचे नियम माहित नाहीत का तुम्हाला? समोरचा शत्रू किती बी पक्का असेल ना, तरी त्याचा काही ना काही कच्चा दुवा असतोच। आपण बरोबर तो कच्चा दुवा ओळखायचा, त्याच्यावरच घाव घालायचा। एकदा का त्याच्यावर घाव घातला ना, मग बडे बडे लोळण घेत आहेत जमिनीवर। अगं माझी सुगंधा, कुठे शिकली गे शानपण? कुठे शिकली तू? कोण आहेस कोण? या जन्मीचं माहित नाही,
गेल्या जन्मी नक्की कुठल्या ना कुठल्या संस्थांची राणी असणार आहे बघा. अगं या जन्मामध्ये बी तू राणीच आहेस. परशुराम किल्लेदार. साहेब जेवण तयार आहे. वाकणीस भूक नाही मला. असं कसं? भूक कशी काय नाही लागली ना? वाकणीस काका तुम्ही व्हा पुढे, आम्ही येतो जेवायला. ठीक आहे. साहेब एक सांगायचं होतं. तुमची सुटका झाल्यानंतर बऱ्याच लोकांचे फोन येतात शुभेच्छांसाठी. आणि महत्त्वाची बाब म्हणजे फक्त राजकीय वर्तुळातूनच नव्हे तर सामान्य लोकांचे पण. साहेब तुमच्या अपहरणानंतर सामान्य जनतेची सहानुभूती तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला वाकणीस राजकारणावर बोलण्यासाठी माझी मनस्थिती तितकी बरी नाहीये. आपण नको बोलूया. साहेब आणखी एक सांगायचं होतं. मीडियाचे प्रतिनिधी तुम्हाला गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना एक तरी बाईट तुमचा हवा आहे. मी त्यांना आज तरी नाही म्हणून सांगितलंय. जेव्हा तुम्हाला बरं वाटेल त्यानंतर एखादी पत्रकार परिषद घेऊन- नाही वाकणीस, मुंबईला गेल्याशिवाय काही नाही. वाकणीस काका तुम्ही व्हा पुढे, आम्ही येतो जेवायला. ठीक आहे. अहो चला ना जेवायला. नको वाटतं दररोज. नाहीये भूक मला. माझ्यासाठी तरी. माझ्यासाठी नाही, आमच्यासाठी. नाही साहेब, बरोबर आहे तुमचं. नाही कसं झालं की माझ्या हातात काहीच नव्हतं ना. हा नाही आपलं डील ठरलं होतं काली बरोबर. नाही यात कालीचा काही दोष नाही साहेब. अहो ती शिवपाची मुलगी आहे ना, तिने फितुरी केली ना. ऐनवेळी गद्दारी करून नरसिंहरावला पळायला तिने मदत केली. आणि साहेब हे एवढ्या लवकर झालं की मला रिॲक्ट करायला वेळच मिळाला नाही. आणि ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत नरसिंहराव पळाला होता. हो हो नाही म्हणजे आपल्या बॅगा सुद्धा पैशांच्या पोलिसांना सापडलेत. नाही आता पैसे ते गेल्यातच जमायत साहेब. हो नाही म्हणजे ते गडचिरोलीतच आहेत. हो गेस्ट हाऊसला आहेत. नाही साहेब चूक झाली माझी, माफ करा. नाही आता मी काय करायचं ते तुम्ही सांगा. हा हो 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 करतो साहेब. नाही आता एवढं करून पाहिले तर हेही करून बघतो. हा हो ठीक आहे, करतो साहेब, करतो. हो हो करतो. साहेब माफ करा, तुम्हाला सारखं सारखं डिस्टर्ब करतोय. पण एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली. राजकारणाबद्दल असेल तर सांगू नका वाकणीस. नाही साहेब, राजकारणावर नाहीये. तुम्ही सांगितल्याप्रमाणे हॉस्पिटलवाल्यांशी आणि पोलिसांशी मी बोललो. नंदिनीचे अंतिम संस्कार करण्याची तुमची विनंती त्यांनी मान्य केली. कधी करणार आहेत काही कळवले त्यांनी? उद्या सकाळी इथल्या जवळच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी पार पाडले जातील. ठीक आहे, या तुम्ही वाकणीस. उद्या मी एकटाच जाईन तिथे.
तुम्ही कोणीही न आलेलं बरं. आणि साहेब, वाकणीच गुड नाईट. आत्याबाई बोलवलं का मला? हो, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. माझ्या बाळाबद्दल आहे का काय? मग काय शिवडोप्याच्या गप्पा मारायला बोलवलं मी तुला इथे? आत्याबाई पाया पडते तुमचं, मला द्यायची ती शिक्षा द्या. माझ्या बाळाला काही करू नका. अगं, तुझी आणि तुझ्या बाळाची काळजी वाटते म्हणूनच बोलवलं ना तुला इथे. आता मी सांगते तसं वागायचं, अगदी शहाण्या मुलीसारखं. म्हणजे नक्की काय करायचंय? अगं, तुझा चेकअप करायला पाहिजे. अहो, एकदा गावाला जाऊन करून आले ना मी, परत कशाला? पुन्हा पुन्हा करावा लागतो. काळजी नको घ्यायला. आत्याबाई, माझं नशीब चांगलंय म्हणून तुमच्यासारखी काळजी घेणारी माणसं भेटलीत मला. पण अहो, सारखं डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे का? हो, जायला पाहिजे. दर महिन्याला तपासून यायला पाहिजे. डॉक्टर थत्ते आपल्या अगदी घरातल्यासारखे आहेत. त्यांच्याकडे घेऊन जाणार आहे मी तुला उद्या. सकाळी तयार राहा. मी काय म्हणते आत्याबाई, मी गावाकडे जाऊन करून घेऊ का तपासणी? का मुंबईत डॉक्टर नाही आहेत? उद्या सकाळी तयार राहा. मी घेऊन जाणार आहे तुला डॉक्टरकडे. अहो पण उद्या सकाळी तयार राहा. ऐका की, कसं चालतीयस? लहान पोरगेस होय? केलेदारांची सून झालीस तू. जर सुनेसारखे वाघ. काहीतरी फालतू सांगू नका मला. तुमच्या त्या आत्याबाई नावरा काय केलं म्हातारीनं? काय केलं? अहो, सारख्या माझ्या मागं लागताय, दवाखान्यात चल. काहीतरी शक्कल लढवणार होते आज उद्यामध्ये. आता मला बोलून घेतलं, म्हणाले उद्या सकाळी जायचंय दवाखान्यात. तुला बोललो होतो की नाही मी, या घरातली माणसं पोचलेली आहेत, त्यांच्यासमोर आगाऊपणा करू नको. तुला मीठ मोहरीच्या भावात विकून खातील. तर मला फुकटचे सल्ले देत बसू नका. काय करायचंय ते ठरवा हो. म्हातारीने ठरवले म्हणजे काय ना काय तर ती करणारच. अहो, मग काय त्यांच्याबरोबर जाऊ का दवाखान्यात? सगळा खेळ उघडा पडेल आपला. हे आपला नाही, यो खेळ तू चालू केला होता. तुझा उघडा पडेल. कळलं? जे काय व्हायचं ते तुझं होईल. असं करणार असाल ना तर मी गप्प नाही बसणार. दादा इथं येईल आता. ती सुमित्रा आहे की नाही, त्याच्या कानाशी ट्यू सुरू करेल, बोकाडा पसरल, सगळं सांगेल त्याला. मग आपलं लगीन कधी झालं, का झालं, तू गरोदर कशी राहिली, प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यावा लागेल. हो, पण ह्या सगळ्याचा विचार आपण केला होता ना आधी. दादाला ओळखत नाहीस तू? त्या उग्रवादी लोकांना पूर्ण उरलाय तो. तू आणि मी काय वाटोळ करून ठेवेल आपलं. हो, पण ही झाली नाण्याची दुसरी बाजू. आत्ता काहीतरी शक्कल लढवायला नको का? शक्कल तर लढवावं लागेलच. काहीतरी शक्कल लढवलीच पाहिजे. सुगंधा, अगं आवरलं का? डॉक्टरांकडे जायचंय, उशीर होतोय आपल्याला. आलीस? अगं किती उशीर. आज मुद्दामून तुला काही काम ठेवलं नव्हतं आवरायला. चल आता निघायला हवं. सुमिता, मला लय भीती वाटते हो. मला नाही यावंसं वाटत आहे. अगं यावंसं वाटत नाहीये म्हणजे? तुला बाळाची काहीच काळजी वाटत नाहीये का? आणि अगं घाबरण्यासारखं काय? डॉक्टरांकडे तर जायचंय.
अहो, मग मी एकटी जाते. उगाच कशाला तुम्हाला तरस माझ्यामुळं. एकटीच जाणार आहेस? मुंबईत तुला किल्लेदारांचं घर सोडलं तर इतर काय माहिती आहे? आता हे बघ, उगाच नखरे करू नकोस. चल. काय चल कुठे? माझ्या बायकोला कुठे घेऊन चालली? हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी. का तिला काय धाड भरली? हे बघा, आत्याबाईंनीच मला तिला तपासणीसाठी घेऊन जायला सांगितले. आत्याबाईने सांगितले म्हणजे काहीतरी घोळ आहे. आत्याबाईला चांगला ओळखून आहे मी. तपासणीसाठी म्हणून घेऊन जाणार आणि आमचं पोर पाडायचा प्लॅन असणार. हो, उगाच काहीतरी काय बडबडताय? बसायचं आणि आहो मला नाही बोलायचं. मी तुझा आहो नाही, मी आता हिचा आहो आहे. कळ की नाही? हे बघा, तपासणीसाठी जाणं खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे ना व? मी घेऊन जातो. माझ्या बायकोला मी घेऊन जातो की. ठरलंच मग आता मीच घेऊन जाणार माझ्या बायकोला. अहो पण अहो पण नाही काय नाही. हप! चल ग सुगंधा, आपण जाऊ बिगी बिगी डॉक्टरांकडे. आजा मेरी राणी. काल रात्रीच साहेब मला म्हणाले होते नंदिनीच्या अंत्यविधीसाठी ते एकटेच जाणार आहेत म्हणून. मीडियाला पण काही कळू दिलं नाही. काल रात्रीच म्हणाले म्हणजे म्हणजे मला त्यांनी काहीच नाही सांगितलं. नंदिनीचं जाणं त्यांनी फारच मनाला लावून घेतलंय. हो, त्यांनी मुलगी मानलं होतं तिला. पण ह्या सगळ्यातून ते लवकरात लवकर बाहेर पडायला हवे, नाहीतर त्यांनाच खूप त्रास होईल. साहेब खंबीर मनाचे आहेत वहिनी. मला खात्री आहे ते लवकरात लवकर यातून बाहेर पडतील. आणखी एक, तुमच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था झालेली आहे. आपण उद्याच मुंबईला निघतोय. नमस्कार वाकणी साहेब. काय ओळखलं? तुमचा नंबर आहे आमच्याकडे. बोला, काय काम काढलं? काम कसलं वाकणी साहेब? अहो, साहेबांचं अभिनंदन करण्यासाठी फोन केला होता. नाही, आपले साहेब सुखरूप परतलेत ना, मग अभिनंदन करण्यासाठीच फोन केला होता. आहेत का साहेब? हो आहेत, पण जरा बिझी आहेत ते. तुमच्या शुभेच्छा कळवतो त्यांना. नाही, काय हरकत नाही. त्यांना म्हणावं की कोरड्या शुभेच्छा नाही आहेत, मुख्यमंत्री साहेबांनी भेटायला बोलवलंय म्हणावं. अरे वा, काय विशेष? नाही हो, विशेष वगैरे काही नाही. काय की या मधल्या काळामध्ये नरसिंहराव बद्दलचे जे काही गैरसमज होते ना, ते दूर झालेत हायकमांडचे. त्यामुळे झालं गेलं विसरून पुन्हा एकत्र काम करावं म्हटलं. हा, चांगली कल्पना आहे. मी साहेबांशी बोलून तुम्हाला कळवतो काय ते. हो चालेल चालेल. पुन्हा एकदा साहेबांना अभिनंदन सांगा. हा, मग भेटूया लवकर. होय. इतकंच नव्हे तर उग्रवाद्यांच्या मोर्चालाही सरेंडर करायला लावून गडचिरोली भागातील उग्रवाद्यांच्या चळवळीलाही त्यामुळे पायबंद घातला गेला आहे. या सगळ्याचं श्रेय अर्थातच त्यांची पत्नी जानकी किल्लेदार यांना जातं. नरसिंहरावांची सुटका हीच त्यांच्या कुटुंबियांसाठी खरी दिवाळी ठरली आहे. राज्याच्या राजकारणाची सगळी समीकरणं बदलून स्वतःचे प्राण पणाला लावून अशक्य वाटणारी गोष्ट. कधी एकदा नरसिंहाला पाहिजे असं झालंय रे. आत्या, अगं लवकरच तुझी इच्छा पूर्ण होणार आहे आता. हो रे, एवढा वेळ कसा बसा धीर धरला, पण आता नाही रे धरत. आत्याबाई, हे काय, तू काय करतेस इथे? आणि सुगंधा कुठे आहे? तिला घेऊन गेली नाहीस डॉक्टरकडे? नाही नाही, म्हणजे सुगंधा गेली आहे डॉक्टरांकडे, पण मी नाही गेले. हे गेले. परशू गेलाय तिच्या बरोबर?
अगं पण मी तुला जायला सांगितलं होतं ना तिच्याबरोबर, मग का नाही गेलीस तू? हो, मी खूप सांगितलं यांना, पण यांनी ऐकलंच नाही माझं. मीच जातो म्हणाले. झालं. वामन काय करायचं रे या परशूचं?